एकनाथ शिंदेच्या भेटीला गेल्यानंतर राऊत टीका करतायत, नाराज आहेत आणि स्वीकृत सदस्य पण मनसेला दिलेलं नाही शिवसेनेने. तर कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा पुरता वापर करते ठाकरे. मला या संदर्भात माहिती नाही. आता दोन ठाकरेंचा विषय होता, दोन्ही एकत्र आले, दोन्ही बाजूला गेले, शिंदे साहेबांना भेटले आणि काय या संदर्भात मी माहिती घेतलेली नाही. मी माहिती घेऊन बोलेन. जिल्हा परिषदला घवघवीत यश मिळालं, महापालिकेत यश मिळालं, सुपडा साफ करायची भाषा बोलणारे आता एकनाथ शिंदे साहेबांना कोणी भेटतंय, कोण भरत शेठ गोगावलेंना भेटतंय, काय नक्की चालू आहे? सैरभैर झालीत म्हणे. आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष नगरपालिकेच्या निवडणुका ताकदीने लढला आणि खूप मोठं यश मिळालं. परंतु मिळालेल्या यशाचं मूल्यमापन न करता सुपडा साफ झाला केला या आविर्भावात काही लोक राहिली आणि वस्तुस्थिती जेव्हा आपण नाकारतो, जनमानसाचा कौल जेव्हा आपण त्याचा अभ्यास करत नाही, तेव्हा अशा पद्धतीची वक्तव्य येतात. महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं की 87 जागा भारतीय जनता पक्षाच्या 102 पैकी निवडून आल्या. लोकांनी खूप मोठा जनाधार दिला आणि त्या निकालानंतर महाशिवसेनेच्या काही नेत्यांनी वल्गना केल्या की ग्रामीण भागामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करू. आपण सगळेजण पाहताय या भागातल्या ग्रामीण भागातल्या सोलापुरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकासाचं राजकारण हेच इथून पुढे महाराष्ट्रात चालेल, सोलापूर जिल्ह्यात पण चालेल, अशा पद्धतीचा संदेश सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं दिलेला आहे. आणि मला वाटतंय जे सुपडासाफची भाषा करत होते त्यांचा सुपडासाफ झालेला आहे. तेव्हा आता ते काहीतरी सावली शोधायचा, छत शोधायचा प्रयत्न करतायत आणि म्हणून कधी शिंदे साहेबांना भेटत असतील, कधी गोगावले साहेबांना कोण भेटत असेल, याच्यावर मी अधिक बोलणं उचित नाही. का भेटले या संदर्भातली माहिती मला नाही. परंतु असं कुठलंही छत आता एवढं सहज उपलब्ध होणार नाही, कारण असे अनेक छतं सावली पाहिजे तेव्हा घेतली आणि जेव्हा सावलीची आवश्यकता संपली तेव्हा ती छतं तोडून टाकली. तेव्हा आता फार दिवसाचं हे अशा पद्धतीचं राजकारण चालणार नाही. माळशिरस पंचायत समितीमध्ये महायुती एकत्र आली तरी चमत्कार होईल. आता आम्ही बघतोय की आम्ही परिस्थिती लक्ष ठेवू नये, या परिस्थितीनं काय मार्ग निघतो बघून करू. थँक्यू. भाऊ, सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूरमध्ये उमराणी बंधारा जो आहे त्यात पाणी कर्नाटकच्या लोकांनी अडवले. त्यामुळे दक्षिण सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची तक्रार आहे की पिण्याची आणि शेतीच्या पाण्याची गैरसोय होते. कधीपर्यंत हा प्रश्न सुटणार आहे? आपण काय त्या बाबतीत प्रयत्न करावे? नाही, हा प्रश्न सुटलेला आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपले सोलापूरचे कलेक्टर त्या भागातल्या त्यांच्या कलेक्टरशी कॉन्टॅक्ट करतात. त्या ठिकाणचे लाईटचे कनेक्शन आपण त्यांनी तोडण्याचा शब्द दिलेला आहे आणि आपण त्या बंधाऱ्यातनं आपलं वरून सोडलेलं पाणी आपल्या भीमा नदीमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या भागामध्ये येईल. त्यामुळे कुठलाही प्रश्न असा निर्माण झालेला नाही. काही गोष्टी होत्या त्या गैरसमजातनं झालेल्या होत्या, तो प्रश्न सुटलेला. सातारा जिल्ह्यामध्ये आपण महायुती सत्ता येणार म्हणताय, मात्र आपले पालकमंत्री देसाई म्हणतात की जयकुमार गोरे मोठे मंत्री आहेत, त्यांची मला भीती वाटते. काय आता त्यांना काय वाटतं हा त्यांचा विषय आहे. माझ्या दृष्टीनं मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावं ही माझी मनापासूनची भावना आहे. त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून आमचा प्रयत्न महायुती म्हणून आपण एकत्र आहोत. तर महायुती म्हणून आता निवडणुका झालेल्या आहेत, महायुती म्हणून एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न असेल. जर समजा महायुती म्हणून आम्ही एकत्र नाही येऊ शकलो तर शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्यासोबत आमच्या भारतीय जनता पक्षाचा सगळ्याच लोकांचं कर्तव्य आहे. कर्तव्याच्या भावनेतून आम्ही करू. देसाई यांच्यासोबत संवाद साधला जाणार तुमच्याकडून? नाही, मला वाटतं की आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांशी आणि आदरणीय सुनीता वहिनींशी चर्चा करतील आणि त्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.